2 किलो भाजणीच्या प्रमाणातील पिठाची चकली करायची असेल तर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाववाटी तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की गॅस बंद करायचा आहे आणि 2 किलोच्या पिठाच्या प्रमाणामध्ये आपण ओवा आणि तीळ तापलेल्या तेलामध्ये टाकायचं आहे। तीळ आणि ओवा तडतडला की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, मिरची पूड, थोडीशी हळद टाकायची आहे। हळद जास्त टाकायची नाही आहे आणि उकळलेलं 2.25 लिटर पाणी त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। तीळ आणि ओवा तेलामध्ये करपू नये यासाठी आपण गॅस बंद केला होता, तो पुन्हा गॅस सुरू करायचा आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। उकळलेलंच पाणी ओतलेलं असल्यामुळे पुन्हा एक उकळी आली की त्यामध्ये 2 किलो पिठाची भाजणी केलेली आहे ते पीठ आपण वैरून घ्यायचं आहे। चांगलं पीठ वैरून झालं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते पीठ पाण्यामध्ये आणि पीठ या पद्धतीने हाताने दाबून ठेवायचे। अशा प्रकारची चकली करत असताना पीठ फार वेळ काही भिजत किंवा मुरत ठेवण्याची गरज नाही आहे, आपण लगेचच चकली बनवू शकता। पातेल्यातील थोडं थोडं पीठ परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आहे। आणि सुरुवातीला आपण जे पाववाटी तेल घातलेलं आहे ते 2 किलोच्या पिठासाठी घातलेलं आहे, त्यापेक्षा जास्त तेल घालू नये, नाहीतर चकली आपली तेलामध्ये विस्कटू शकते। पीठ मळत असताना पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, गरज असेल तरच गरम पाण्याचा हापका मारत मारत पीठ मळून घ्यायचं आहे। जितकं तुम्ही पाणी कमी वापराल तितके चकली काटेरी होते, कुरकुरीत आणि खुसखुशीतही होते आणि तळण्यासही फार वेळ लागत नाही। या पद्धतीने ते मी सर्व चकल्या गाळून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता कमीत कमी पाण्याचा वापर केल्यामुळे किती सुंदर काटे या चकलीवर आलेले आहेत, शिवाय तळल्यानंतर सुद्धा ही कुरकुरीत होणार आहे। आता आपण ती तळून बघूया। तापलेल्या तेलामध्ये गर्दी न करता चकल्या तळून घ्यायच्या आहेत। जर आपण जास्त चकल्या सोडल्या तर त्या कुस्करू शकतात, विस्कटू शकतात। या पद्धतीने खमंग आणि कुरकुरीत चकली आपली इथे बनून तयार आहे। पूर्ण रेसिपीसाठी चॅनलला नक्की भेट देऊ शकता। धन्यवाद।